साधना प्रकाशनतर्फे आज या ठिकाणी लेखक, कवी आणि अष्टपैलू असे कलाकार आहेत. ते आमचे हृदयनाथ तांबोसकर यांच्या संगीत शिवभक्त भृंगी या नाटकाचा या ठिकाणी प्रकाशन सोहळा होत आहे आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले कला संस्कृती खात्याचे संचालक मिलिंद माटे सर, लेखक आणि शिक्षक आणि एक चांगल्यापैकी जे चित्रकार आहेत ते राजमोहन शेट्ये, आमचे पत्रकार क्षेत्रात कार्यरत असलेले आणि हल्ली सरकारी नोकरीत रुजू झालेले उमेश घाट, या संस्थेचे म्हणजे पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमॅन शिक्षक विठोबा बगडी, या ठिकाणी लेखक असलेले मामल सर, उमेश तळवणेकर, इतर आणि उपस्थित पत्रकार महादेव गवंडी, आमचे सूर्यकांत सोडणकर, इतर सर्व उपस्थित, सूत्रसंचालन सुंदरपैकी करणारे रोहन, त्यांची माता रश्मी, आमची या ठिकाणी मुद्दाम हजर असलेली एक संचालिका परब उर्फ देशपांडे, या सर्व उपस्थितांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज युवा दिन आणि आज सोमवार म्हटल्यानंतर शंकराचा दिवस आणि त्याचं एक औचित्य साधून साधना प्रकाशनने आणि हृदयनाथ तांबोसकर यांनी शिवभक्त भृंगी या नाटकाचं प्रकाशन केलेलं आहे. चांगला योग आहे. एखाद्या लेखकाने ज्यावेळी नाटक लिहितो लेखक, त्यावेळी ते नाटक कसं असतं, ते नाटक दर्जेदार आहे की नाही हे त्या नाटकातील कलाकार ठरवत असतो. कलाकाराने ते नाटक जर सादर केलं व्यवस्थित व्यासपीठावर, रंगमंचावर, त्यावेळी त्या नाटकाचा दर्जा आणि लेखकाची प्रसिद्धी होत असते. आजकाल आपण जर सगळीकडे बघितलं तर कुठंतरी वाचन साधना कुठंतरी कमी होत चालल्याचं दिसून येते. त्यात आमचीही वाचन साधना कमी झाली. आम्ही वर्तमानपत्रात काम करत असताना दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्र येतं तेव्हा आम्ही वर्तमानपत्र अगोदर आमच्या बातम्या लागल्या की नाही, इतर बातम्या आम्ही वाचत नाही, असा प्रत्येकाची सोय. आता मोबाईल सिस्टम आली त्यामुळे वाचन संस्कृती कुठंतरी लोप पावत चाललेली आहे. उमेश तळवणेकरने सांगितल्याप्रमाणे अनेक विषय नाट्य क्षेत्रात आता येण्याची गरज आहे. जे सध्या चालू घडामोडी आहेत, राजकारणावर मोठं नाटक होऊ शकतं. आज लोकशाही कुठंतरी नष्ट होत चालल्याचंही चित्र दिसते. राजकर्ते कसे सर्वसामान्य नागरिकांना खेळवत असतात आणि आपल्या बाजूने त्यांना ओढतात, तेही आपले या नाटकाद्वारे आपण मांडू शकतो. खरं म्हणजे नाटक लिहिताना अनेक अडचणी येत असतात. सहजासहजी अनेक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, आम्ही पण साहित्यामध्ये रमत असतो, परंतु नाटक लिहिण्याचा कधी प्रयत्न केला तर ते नाटक लिहिणं मला तरी जमलेलं नाही. इतर साहित्यामध्ये आहोत. खरं म्हणजे संगीत शिवभक्त भृंगी या नाटकाचे जे लेखक आहेत त्या लेखकाने सुरुवातीला शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरपूर योगदान दिलेलं आहे, नवीन पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यावेळी ते साहित्य क्षेत्रात येतात किंवा त्यांचे पुस्तक प्रकाशन असतं त्यावेळी पदरमोड त्यांना करावी लागते. जर त्यांनी जनतेला हाक मारली किंवा एखादं त्यांचं पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक मदतची गरज खरी त्यावेळी लागते आणि त्यांनी जर एखाद्या वेळी दुसऱ्या वेळी त्यांना पुस्तक प्रकाशनासाठी जर आमच्याकडून काही मदत लागली असेल तर आम्ही ती द्यायलाही तयार आहोत. खरं म्हणजे पुस्तकं लिहिताना आणि ती प्रिंट करताना भरपूर खर्च येतो. त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. कला संस्कृती खाते म्हणा किंवा इतर संस्था, सरकारच्या संस्थाही मदत करत असतात, परंतु ती मदत सर्वांपर्यंत, सर्व लेखकापर्यंत पोचत नाही असं या ठिकाणी खेदाने म्हणावे लागेल. या ठिकाणी अनेक कलाकार आहेत, अनेक कलाकारांचा मान सन्मान कला आणि संस्कृती खाते करत आहेत. या ठिकाणी मी मुद्दाम या ठिकाणी आमचे संचालक कला संस्कृती खात्याचे मिलिंद माटे सर आहेत, त्यांना विनंती मी करेन की आपल्या पेडणे तालुक्यात असे अनेक कलाकार आहेत, नवीन क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये युवा कलाकार आहेत, ज्येष्ठ कलाकार आहेत, 50 वर्षाचे कलाकार आहेत. अशा कलाकारांना खरं म्हणजे सन्मानित करण्याची कला संस्कृती खात्याने सगळ्यांचा हिशोब ताळमेळ बसून त्यांना सन्मानित करणे गरजेचं आहे. आता आपण कला गौरव म्हणून राज्य पुरस्कार देतो, 11 किंवा 12 पुरस्कार दिले जातात असे मला वाटतं राज्यात.
त्यापेक्षा ते पुरस्कार वाढवावे, जेणेकरून पेण एका तालुक्यात किमान 5 तरी पुरस्कार द्यावेत 5 जणांना. म्हणजे जेथून ते कितून पैसे मिळतात त्याला मानधन ते महत्व नाही. तो जर एखादा राज्य पुरस्कार त्या कलाकाराला मिळाला तर तो आयुष्यभर आपल्या हृदयात ठेवतो आणि त्याच नजरेनं तो परत परत काम करतो आणि नवीन कलाकार घडवण्याचं काम करत असतो. आणि त्याच पद्धतीने कला आणि संस्कृती खात्यांच्या आपले संचालक आहेत त्यांनी काम करावं अशी या ठिकाणी मी सूचना करतो. आणि खरं म्हणजे पत्रकारांनी खरं म्हणजे व्यासपीठावर उपस्थित राहणं सुद्धा जरा कुठंतरी खटकतंय. आणि मी सहजासहजी व्यासपीठावर येत नाही, कारण आम्हाला समोरून एखाद्याचं बातमीचं वृत्तांकन करणे किंवा दुसऱ्याची भाषणे टिपणं एक चांगला छंद असतो, तो आम्ही जोपासतो. मुद्दा मला या ठिकाणी आपले हृदयनाथ तांबोसकर यांनी संधी दिली आणि जे माझे मोठे थोडके शब्द होते ते सर्वांनी ऐकल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मगाशी सरांनी उल्लेख केलेला की संगीत शिव भक्त भृंगी हे जे नाटक आहे ते सोमवारच्या आजच्या दिनी इथं त्याचं प्रकाशन होत आहे. वास्तविक हा कार्यक्रम रविवारी करण्याचा ठरवला होता, परंतु रविवार हा सगळ्यांचा विश्रांतीचा दिवस. काही जणी मला अशा हे सूचना दिल्या की हा विश्रांतीचा दिवस असल्यामुळे कितपत लोक येतील त्याची साशंकता होती. मग आमचे पत्रकार मित्र उमेश चव्हाणकर यांनी मला खास सांगितलं हा दिवस चांगला आहे, 12 जानेवारी युवा दिन आहे, त्या दिवशी आम्ही करूया आणि आपल्या तोरच्या हायस्कूलमध्ये त्या प्रकाशन करूया म्हणून त्याने सांगितलं होतं. पण त्या अगोदरच आमचा जो हा कार्यक्रम इथं ठरवला होता तो जवळजवळ 100% जरा फिक्स झाला होता. त्याच्यानंतर उमेश म्हणजे गाड आहेत मित्र, त्याच्यानंतर तिथं त्यांचा आमचा संपर्क झाला आणि मग त्यांना सांगितलं होतं मी की हा कार्यक्रम ठरला आहे. मला आठवतं की मी कुठे 7वीच्या वर्गात काहीतरी मराठी शिकवत होतो. त्यात एक म्हण आहे, एक धडा आहे, त्याच्यात एक असं म्हण आहे की नक्कीच्या लग्नाला 17 विघ्ने. कुठलंही चांगलं कार्य करताना अनेक अडचणी उपलब्ध होतात. मी इथं मान्यवर आहेत त्यांना मी विचारलं तुमचा दिवस ठरवून तुमची वेळ ठरवून हा कार्यक्रम करूया. कारण एखादा जर माझ्या जवळचा म्हणजे माझा निकटचा माणूस जर कुठेतरी उपस्थित नाही, मग कुठेतरी मला हे बोधल्यासारखं होतं की माझा माणूस माझ्याबरोबर असावा. तर इथं जे व्यासपीठावर आहेत उपस्थित मान्यवर, माननीय निवृत्ती शिरोडकर सर, उमेश चव्हाणकर सर, विठोबा बगी सर, राजमोहन शेट्टी, सगळे माझे मिलिंद माटे नाव अपुरी पडते. तर हे माझे निकटचे आता इथं उपस्थित नाहीत. माझे कोंडे सर आहेत, विनोद मेहतरजी. तर यांना मी त्यांना माहीत असेल की ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच्या आदल्या रात्री मी फोन केलेला आहे, ते बिचारे त्या दिवशी हजर पण राहिले. त्याच्यात माझा हे आहे, त्याच्यात मी खूप वेळा क्षमा पण मागतो. कारण मी मगाशी म्हटलं नक्कीच्या लग्नात 17 विघ्ने म्हणजे एकट्यानं सांगितलं म्हणजे कार्यक्रम होत नाही. आज सुद्धा इथं नरेंद्र नाईक ज्यांनी प्रकाशन हे प्रस्तावने जी लिहिली, खरं म्हणजे त्यांचा दिवस ठरवूनच मी हा कार्यक्रम ठरवला. त्यांचा दिवस ते म्हणाले चालेल सोमवार संध्याकाळी शाळा म्हणजे सुटलेली असते आपण येतो. पण आज दुपारपर्यंत 2:30 वाजता फोन आला की मी नाही बोर्डाच्या मीटिंगमध्ये आहे. बरं म्हटलं, कारण कोणाला दुखून उपयोग नाही, कारण माणूस तोडता येतो जोडता येत नाही. कारण उद्या सगळे मला त्यांची गरज भासेल. तर शिक्षक मित्र आहेत, राजमोहन सर, मिलिंद माटे सर आहेत. तर माझ्याच गावामध्ये तर कोणी सुचवलं होतं की गावातच प्रकाशन व्हावं, जेणेकरून जो प्रेक्षक वर्ग आहे तो मिळेल. सर्वप्रथम मी या प्रेक्षक वर्गाचा सुद्धा इथं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. कारण प्रेक्षक नाही तर हा कार्यक्रम काही म्हणजे प्रेक्षक म्हणजे नाहीत तर हा कार्यक्रमाला काही अर्थ नाही असं मला मनापासून वाटतं. कारण
पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये जी बातमी येते, फोटो येतो, तो मान्यवरांचा येतो आणि प्रेक्षक वर्ग कुठे पडद्यामागे राहतात. तर मला कुठेतरी हे खटकतं. तर मी त्यांचे आभार आणि अभिनंदन मानतो. तर जो पहिला माझा कविता संग्रह होता काव्यभर म्हणून, तो गावातच मी तो ठरवला होता आणि त्यावेळी त्याचे इथं साक्षीदार आहेत, मिलिंद माटे सर आहेत, राजमोहन शेट्टी यांनी सूत्रसंचालन केलं होतं तेव्हा. म्हणजे सूत्रसंचालन त्यांना आता परमेश्वर सुद्धा अशी त्यांची वृद्धी करून दे. कारण मग व्यासपीठ असंच होतं. आपण कमी ह्याच्यातून वरवर येऊ शकतो आपण आणि कुठेतरी आपण एका शिखरावर आपण कुठल्या तरी यशस्वी आपण होतो. यशाच्या शिखरावर आपण कुठेतरी आपण बसतो. तर नाटकाविषयी बोलायचं झालं तर आता आम्ही जिथं जिथं पाहतो तर मत्स्यगंधा, सौभद्र, आग्राम सुटका म्हणा आणि ऐतिहासिक जी विवाह शिरवाडकर, परत कुसुमाग्रज विवाह शिरवाडकर यांच्यासारखी जी नाटकं आहेत या थोर लेखकांची, तीच बघितले तर आज ती होत आहे. आणि कुठंतरी जी याची नाटकं आहेत, हौशी नाटकं म्हणा, किंवा आम्ही जी नाटकं लिहायला घेतो ती काय घेतो तर आपण जो वातावरण प्रेक्षक वर्ग त्या नाटकाला लागेल का पुरेपूर, तर नंतर ते नाटक त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल का. तर अगोदरची नाटकं बघितली, सौभद्रासारखी नाटकं तर 6-6 तासाची असायची नाटकं. मग त्याच्यात काटछाट करून ती मग 4 तासाची झाली, 3 तासाची झाली. तर आज आपण बघतो की प्रेक्षकाला सध्या वेळ नाही, एवढा पुरेपूर नाटक बघण्यासाठी प्रेक्षकांकडे वेळ नाही. कारण आता काळ जरा बदललेला आहे आणि नाटकांची जी वेळ, नाटक सुरू होण्याची वेळ, काही जण उत्सवानिमित्त नाटकं होतात, सण असतात, तो उत्सव झाल्यावर साधारण 11-12 वाजता नाटकं सुरू होतात. त्यामुळे आपण जिथं तिथं बघतो तर जे लोक असतात, जे प्रेक्षक वर्ग असतात, सगळ्यांनाच आपले शरीर साथ देत नसते. काही जागरणाचं एक त्रास असतो आणि अनेक रोग उद्भवलेले आहेत, तरी ही नाटकं बघतात, ते महत्वाचं. तर नाटकाची जी आता जी व्याप्ती म्हणा, वेळाची व्याप्ती म्हणा, जी 3 अंक 3 तास नाटकं चालतात, 3.5 तास चालतात, तर तो वेळ आता बदलत गेलेला आहे. आणि काही ठिकाणी मी बघतो की जी नाटकं आहेत, जी मोठी नाटकं आहेत, तर त्याच्यात कुठेतरी जो दिग्दर्शक असतो ते कुठं प्रवेशामध्ये काटछाट करतो, जे नको ते काटछाट करतो आणि तो 2-2.5 तासावर आणून नाटक ठेवतो. तो आपल्या त्याचा तो एक हे आहे, एक कलात्मक दृष्टी. आणि आमच्या जे त्याच्यात अभिनय करणारे जे नट आहेत त्यांना पण तेच हवं असतं. कारण मोठमोठे जे संवाद आहेत ते कुठं पाठ करत बसणार, कामाचे निमित्त बाहेर असतो आणि दररोज रिहर्सलला हजर राहणं हे काही तसं जमत नाही त्यांना. तर त्यामुळे नाटकाची व्याप्ती म्हणा किंवा नाटकाची त्याची काटछाट म्हणा ती आता होत आहे. तर त्या दृष्टीने मी आता कोणाला छोटं नाटक वाटेल, पण तसं बघितलं 2-2.5 तास चालू शकतं. त्याच्यात जी पदं आहेत ती त्याच्यात समजा 1-2 वाढवले तर ते 2.5 तासात नाटक होऊ शकतं. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात जे उत्सव गावागावातून होतात, त्यामुळे हे नाटक करणं एकदम सुटसुटीत आहे. त्या दृष्टीने मी नाटक लिहिलेलं आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो. तर हे नाटक आज 3 ठिकाणी इथं करायला घेतलं आहे. कुठे इब्रामपूरला एक घेतलं आहे, तोरशे नाईकवाड्यावर घेतलेलं आहे आणि एका गावात कुठेतरी हे ऐकून आलेलं मला ते नाटक ते करणार आहे. तर अशी जी सुटसुटी नाटकं करणारा मी म्हणतो ही नाटकं सुटसुटीत करायला चांगली आहेत मी म्हणतो, पण ती भावली पाहिजे. जे नाट्य संस्था आहेत त्यांना वाटलं पाहिजे नाटक बाबा हे आहे, हातात घेतल्यावर त्यांना कळलं पाहिजे की बाबा नाटक करायला योग्य आहे आणि ती काळाची गरजही आहे. कारण आता मोठे नाटकं चालत नाहीत. प्रेक्षक वर्ग काही पूर्ण 3 तास बसून 3.5 तास बसून त्याच्या अगोदर परत नाटक सुरू होण्या अगोदर 1.5-2 तास बसलं, हे कोणाला आता परवडण्यासारखं नाही शरीर स्वास्थ्यानुसार. तर आता म्हणजे माझा प्रयोग असा आहे की नाटकं कुठेतरी छोटी व्हायला पाहिजे, जेणेकरून सगळ्यात पुरेपूर फायदा
पुरेपूर मनोरंजन प्रेक्षकाचं व्हायला पाहिजे या दृष्टीने मी नाटक दिलं आहे. आणि मी जास्त वेळ घेत नाही. इथं माझ्याबद्दल इथं जे भाषणं झाली त्यांनी माझं कौतुक केलं, मी त्यांना धन्यवाद करतो. आणि खरोखरच जे नाटककार आहेत त्यांना कुठेतरी राजाश्रय सोडा, लोकाश्रय तरी त्यांना मिळालं पाहिजे. राजाश्रय लांबची गोष्ट झाली, लोकाश्रय मिळणं गरजेचं आहे. लोकांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. आज बघा, आज जर तुम्ही इथं माझ्यासमोर इथे व्यासपीठासमोर जे बसलेले प्रेक्षक खरंच मायबाप आहेत माझ्या दृष्टीने. आणि मी तो एक जो प्रेक्षक बसलेला आहे इथं समोर ऑडियन्समध्ये एक प्रेक्षक बसलेला आहे तो माझ्या दृष्टीने देव आहे. आणि 100 प्रेक्षकांचा तो एक प्रतिनिधी मानतो मी. कारण आज जरी इथं उपस्थिती जास्त नसली तर मी 100 जणांचा तो प्रतिनिधी आहे, एक प्रेक्षक असं मी मानतो. आणि मला 100च्या ह्यानी करा तर जवळजवळ 1000-2000 लोक झाले. तर मी ते मनापासून मानतो. आणि इथं तुम्ही उपस्थिती दर्शवली, तर ह्या कार्यक्रम अनुभवला, इथं वाहवा केली, कौतुक केलं. मी मनापासून तुमचं प्रत्येकाचं इथं आभार व्यक्त करतो. आणि मला 2 शब्द इथं बोलायला दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानतो.